नमस्कार मित्रांनो, आज आपण एका अतिशय साध्या पण चमत्कारी सवयीबद्दल बोलणार आहोत. अशी सवय जी कोणालाही परवडणारी आहे, जिच्यासाठी पैसा लागत नाही आणि जी सवय नियमित केल्यास आपल्या शरीरावर जबरदस्त सकारात्मक परिणाम दिसू येतात. ती सवय म्हणजे रोज सकाळी उठल्यावर उपाशीपोटी गरम पाणी पिणे. आपल्यापैकी अनेक जण सकाळी चहा, कॉफी किंवा थंड पाणी पितात. पण आयुर्वेद, योगशास्त्र आणि आधुनिक विज्ञान सांगते की जर सकाळी उपाशीपोटी गरम पाणी प्यायले तर शरीराला अनेक प्रकारचे फायदे होतात. चला तर मग आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर पाहूया. गरम पाणी नेमकं काय काम करतं, कोणकोणते आजार दूर राहतात, वजन कसं कमी होतं, पोट साफ कसं राहतं, त्वचा आणि केसांवर काय परिणाम होते आणि कोणत्या लोकांनी कसं पाणी प्यायचं. तर चला मग सुरू करूया. 1. पोट साफ होण्यासाठी रामबाण उपाय. सकाळी गरम पाणी पिण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे पोट व्यवस्थित साफ होणं. आजकाल अनेक लोकांना बद्धकोष्ठतेचा त्रास असतो. कधी पोट साफ होत नाही, कधी अर्धवट होतं, तर कधी 2-3 दिवस शौच होत नाही. गरम पाणी आपल्या आतड्यांना हलकेच उत्तेजन देतं. त्यामुळे आतड्यांची हालचाल वाढते आणि मळ सहज बाहेर पडतो. जर तुम्हाला सकाळी पोट साफ होत नसेल, गॅस, फुगणं, जडपणा वाटत असेल, दिवसाची सुरुवात आळशीपणाने होत असेल तर फक्त 7 दिवस गरम पाणी पिऊन पहा. फरक नक्की जाणवेल. 2. वजन कमी होण्यास मदत. वजन कमी करायचं असेल तर सकाळची सुरुवात कशी होते यावर खूप काही अवलंबून असतं. गरम पाणी शरीराचा मेटाबॉलिझम वाढवते, म्हणजे शरीरातील चरबी जास्त वेगाने जळते. गरम पाणी पिल्याने भूक नियंत्रित राहते, जास्त खाण्याची इच्छा कमी होते, पोट लवकर भरण्यासारखं वाटतं. विशेषतः जर तुम्ही सकाळी गरम पाण्यात थोडं लिंबू किंवा मध घातलं तर वजन कमी होण्याची प्रक्रिया आणखी जलद होते. 3. पचनशक्ती मजबूत होते. आपलं पोट म्हणजे आपल्या आरोग्याचा पाया आहे. पचन नीट असेल तर कितीही चांगलं खाल्लं तरी शरीराला त्याचा फायदा होत नाही. गरम पाणी पचनसंस्थेला सक्रिय करतं, अन्न लवकर पचायला मदत करतं, ॲसिडिटी कमी करतं. जे लोक सारखी ॲसिडिटी, छातीत जळजळ, ढेकर, पोटात दुखणं या त्रासाने हैराण असतात त्यांच्यासाठी गरम पाणी खूप फायदेशीर आहे. 4. शरीरातील विषारी घटक बाहेर टाकते. डिटॉक्स. आपल्या शरीरात दररोज विषारी घटक जमा होत असतात. हे घटक चुकीच्या खाण्यामुळे, प्रदूषणामुळे, ताणतणावामुळे, कमी पाणी पिल्यामुळे निर्माण होतात. गरम पाणी शरीराचं नैसर्गिक डिटॉक्सिफिकेशन करतं. गरम पाणी पिल्याने घाम येतो, लघवी साफ होते, टॉक्सिन्स बाहेर पडतात. त्यामुळे शरीर हलकं वाटतं आणि ऊर्जा वाढते. 5. त्वचा सुंदर आणि स्वच्छ होते. जर तुम्हाला पिंपल्स, डाग, कोरडी त्वचा, चेहऱ्यावर तेज नसणं असा त्रास असेल तर गरम पाणी तुमच्यासाठी नैसर्गिक सौंदर्य उपाय आहे. गरम पाणी रक्ताभिसरण सुधारतं, त्वचेला पोषण मिळतं, त्वचा आतून स्वच्छ होते. नियमित गरम पाणी पिणाऱ्या लोकांची त्वचा अधिक चमकदार आणि तजेलदार दिसते. 6. केस मजबूत होतात. गरम पाणी पिल्याने केसांच्या मुळापर्यंत पोषण पोचतं. त्यामुळे केसगळती कमी होते, कोंडा कमी होतो, केस चमकदार होतात. कारण गरम पाणी शरीरातील रक्तप्रवाह सुधारतं आणि केसांच्या मुळांना ताकद मिळते. 7. सर्दी खोकला कमी होतो. गरम पाणी घसा साफ करतं, कफ वितळवतो, सर्दीपासून संरक्षण देतो. हिवाळ्यात किंवा पावसाळ्यात गरम पाणी पिण्याची सवय खूप फायदेशीर ठरते. 8. सांधेदुखी आणि अंगदुखी कमी होते. गरम पाणी रक्ताभिसरण सुधारतं, त्यामुळे सांध्यामध्ये अडकलेली जडपणा हळूहळू कमी होते. विशेषतः गुडघेदुखी, कंबरदुखी, मानदुखी या त्रासात गरम पाणी उपयोगी ठरते. 9. ताणतणाव कमी होतो. सकाळी गरम पाणी पिल्याने मेंदू शांत होतो, यामुळे चिडचिड कमी होते, मन प्रसन्न राहतं, दिवसभर सकारात्मकता टिकते. 10. कसं आणि किती गरम पाणी प्यायचं. पाणी खूप उकळतं नसावं, कोमट ते गरम असावं. 1 ते 2 ग्लास पुरेसे. हळूहळू घोट घेऊन प्यावं. 11. कोणानी काळजी घ्यावी. खूप कमी ब्लड प्रेशर असणारे, पोटात जखम असणारे, डॉक्टरांनी मनाई केलेली व्यक्ती त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. मित्रांनो, रोज सकाळी उपाशीपोटी गरम पाणी पिणे ही एक छोटी सवय पण मोठा फरक घडवणारी आहे. जर तुम्हाला आरोग्य सुधारायचं असेल, वजन कमी करायचं असेल, पोट साफ हवं असेल, त्वचा आणि केस सुंदर हवे असेल तर आजपासूनच गरम पाणी पिण्याची सवय लावा. धन्यवाद.